स्टुडंट, हाऊ आर यू? ओके. आज आपण प्युअर मराठीत व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज आपण 10वीचा जो दुसरा लेसन आहे, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण, हा लेसन तुमच्या समोर घेऊन येतोय. याचं जे वेटेज आहे ते 3 to 4 मार्क्स आहे. तर मित्र हो, हा जो लेसन आहे तो तुम्ही व्यवस्थित केला तर तुम्हाला पुढच्या 10वी 11वी आणि 11वी 12वीसाठी हा पण उपयोगाचा आहे. सायन्स साईडला तुम्ही गेलात तर आपण व्यवस्थित हा समजून घ्यायचा आहे, अंडरस्टँड करून घ्या, 1-2 वेळा लर्न करून घ्या हा लेसन. आणि तुमचे काय डाऊट्स असतील तर मला कमेंट्स करा. पहिला आपण याच्यावरती या लेसन मध्ये काय काय शिकणार आहोत. आपण डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडस अष्टकाचा नियम, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी, हे आपल्याला 4 पॉइंट्स याच्यामध्ये क्लिअर करायचे आहेत. तत्पूर्वी आपण काही लेसन मध्ये जरा लास्ट इयर मागच्या वर्षीची रिव्हिजन करणार आहोत. तर याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे द्रव्याचे प्रकार कोणते, हा एक प्रश्न तुम्हाला माहित असेल. द्रव्याचे प्रकार कोणते, द्रव्याचे प्रकार कोणते, आपण हा प्रश्न जर विचारला तर कोण सांगू शकेल? द्रव्य म्हणजे सबस्टन्स किंवा त्याला पदार्थ आपण म्हणतो, इंग्लिश मध्ये सबस्टन्स. द्रव्य म्हणजे पदार्थ. पदार्थाचे प्रकार कोणते तुम्हाला माहित आहे? स्थायू, द्रव आणि वायू, हे 3 प्रकार आहेत. असे छोटे छोटे प्रश्न रिव्हिजन साठी आपण करूया. नंतर दुसरा प्रश्न आहे मूलद्रव्याचे प्रकार कोणते. मूलद्रव्याचे प्रकार, मूलद्रव्याचे प्रकार कोणते, मूलद्रव्याचे प्रकार कोणते, कोण सांगतं मूलद्रव्याचे प्रकार? मूलद्रव्याचे प्रकार तुम्हाला माहित आहेत. मूलद्रव्याचे प्रकार म्हणजे एकतर धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य आणि धातू सदृश्य मूलद्रव्य, हे 3 प्रकार आहेत. ओके. अजून तुम्हाला जर रिव्हिजन मधला एखादा प्रश्न घ्यायचा तर आपण म्हणू शकतो की मूलद्रव्य व संयुग यांच्या रेणूमध्ये काय फरक असतो. मूलद्रव्य व रेणू, मूलद्रव्य व संयुगे, मूलद्रव्य व संयुगे यांच्या रेणूमध्ये फरक आहे. यांच्या रेणूमध्ये फरक काय असतो? काय फरक असतो रेणूमध्ये फरक? तर मूलद्रव्य ही एकाच रेणूची बनलेली असतात आणि संयुगे ही एकापेक्षा अधिक रेणूची बनलेली असतात. मूलद्रव्य हे एकाच प्रकारचे रेणू किंवा अणू असतात आणि संयुगे हे एकापेक्षा जास्त अणुरेणूंनी बनलेले असतात, अणुरेणूंनी बनलेले असतात. हे लक्षात ठेवायचं यातला फरक. थोडंसं आपण मागच्या वर्षी हे सगळं बघितलंय आणि याच्या पद्धतीने मग आपण याच्यावरती हे लिहायचं. आता आपण बघतो की मूलद्रव्य म्हणजे काय, हा एक प्रश्न महत्वाचा तुम्हाला सांगता येतो. मूलद्रव्य, त्याला इंग्लिश मध्ये आपण एलिमेंट्स म्हणतो. मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट्स. मूलद्रव्य म्हणजे एकाच प्रकारचे, बघा, सर्व प्रकारचे अणू हे एकाच पदार्थाच्या बाबतीत असतात, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? मूलद्रव्य. आता किती पण एकत्रित अणू आणले, पण ते किती एकत्रित अणू असले तर ते एकाच प्रकारचे असतात. हे मूलद्रव्याचे जे प्रकार आहेत ते एकाच प्रकारचे असतात. एकाच प्रकारच्या अणूच्या प्रकारांना, सूक्ष्म कणांना आपण मूलद्रव्य म्हणतो, बरोबर. म्हणजे पदार्थाचा सर्वात लहानात लहान जो कण आहे त्याला आपण काय म्हणतो? अणू. पदार्थाच्या लहानात लहान कणाला आपण काय म्हणतो? अणू. त्याला इंग्लिश मध्ये आपण ऍटम पण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे झाले आपली रिव्हिजन. आता आपण मेन विषयाकडे वळूया. रिव्हिजन झालेली आपली. आतून जो महत्वाचा विषय शिकायचा आपल्याला की तो म्हणजे आवर्त सारणी, मूलद्रव्याचे वर्गीकरण कसे केले. आता तुम्हाला त्या अगोदर पहिले थोडीशी हिस्ट्री शिकायची याची, की काय याची हिस्ट्री, याचा इतिहास काय. की जेव्हा आपण बघितलं की 1800 म्हणजे आतापर्यंत जर बघितलं मूलद्रव्य तर 118 मूलद्रव्य, एकूण आता सध्याच्या स्थितीला 118 मूलद्रव्य आहेत. पण आपण बघितलं तर 1800, अजून इथून पुढे पण शोध लागतील, पण 18व्या शतकामध्ये म्हणजे 1800 या इसवी सन 1800 या साली फक्त आणि फक्त त्यावेळेस 30 मूलद्रव्य होती. किती होती? 30 मूलद्रव्य होती. आणि आतापर्यंत त्याचा शोध किती लागलाय? 118 मूलद्रव्यांचा शोध लागलाय. आता इथून पुढे ही मूलद्रव्ये जी आहेत वाढतच राहणार आहे. पण 1800 साली म्हणजेच 1800 साली किती मूलद्रव्य होती? 30 मूलद्रव्य होती. या 30 मूलद्रव्यांचा हळूहळू
परत शोध लागत गेले. सुरुवातीला मूलद्रव्याचे शोध लागत गेले तेव्हा त्याचं फक्त धातू मूलद्रव्य होती, अधातू होती आणि धातू सदृश्य जो तिसरा प्रकार आहे मूलद्रव्याचा तो शोध लागला नव्हता. परंतु ही दोन प्रकारचे मूलद्रव्य त्यांनी असे शोध लागत लागत गेले आणि आता सध्याला 118 मूलद्रव्यांचा शोध लागत गेलेला आहे. धातू अधातू हे मूलद्रव्यांचा प्रकार आहे. धातू सदृश्य सुद्धा हा एक मूलद्रव्याचा तिसरा प्रकार आहे. धातू सदृश्य हे जे आहे म्हणजेच आपण त्याला इंग्लिशमध्ये मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स असे प्रकार आहेत ते एलिमेंटचे, असं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो. तसं धातू अधातू धातू सदृश्य हे जे प्रकार आहेत हे मूलद्रव्याचे प्रकार आहेत. आतापर्यंत परत एकदा करतो 118 मूलद्रव्य. पण आता ही मूलद्रव्य जसजशी वाढत गेली तसतशी मूलद्रव्याचं वर्गीकरण तर महत्वाचं आहे. कारण आपल्या स्कूलमध्ये आपण जेव्हा सगळे एकत्र असतो, सगळे अख्खे स्कूल एकत्र असतं त्यावेळेस त्या मुलांचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण काय करतो, वर्ग, तुकडे, डिव्हिजन अशा प्रकारचे, म्हणजे सेमीचा वर्ग, इंग्लिशचा वर्ग वेगळा, मराठीचा वर्ग वेगळा, प्रत्येक डिव्हिजन्स वगैरे वेगवेगळे असतात आणि या ज्या डिव्हिजन्स आपण त्यांच्या कॅटेगरीनुसार जसं ही संख्या वाढत गेली, मूलद्रव्याचे शोध वाढत गेले, तसं त्यांचं सॉर्टिंग, अनालिसिस, क्लासिफिकेशन किंवा त्याला आपण वर्गीकरण जे म्हणतो ते करण्यात आलं. तर पहिल्यांदा जे आहे ते पहिल्यांदा वर्गीकरण जो जर्मन सायंटिस्ट होता तो होता डोबेरायनर. आणि ह्या डोबेरायनर मी तर पहिल्यांदाच लिहिलेला आहे डोबेरायनरची त्रिके. हा जो डोबेरायनर आहे हा डोबेरायनर याने जर्मनचा शास्त्रज्ञ हा 1817 म्हणजे 1817 मध्ये हा जो सायंटिस्टनं मूलद्रव्याच्या बद्दल अभ्यास केला आणि त्याने सांगितलं की ही मूलद्रव्ये जी आहेत ही त्याने त्याच्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याला आपण म्हणतो डोबेरायनरची त्रिके. बरी त्रिके परीक्षेला विचारतात, काय विचारतात मित्र हो, तर याचा जो नियम आहे तो नियम असा आहे की त्यानं 3 मूलद्रव्यांचा गट केला. त्याने काय केला, 3 मूलद्रव्यांचा गट केला. 3 मूलद्रव्यांचा एक गट केला आणि त्याला नाव दिले त्रिके. काय नाव दिले, त्रिके. हे त्रिके नाव दिले. मग त्याचं तुम्हाला परीक्षेला लॉ विचारतील किंवा त्याला जो डोबेरायनर त्रिकांचा नियम सांगा असा प्रश्न विचारतील 1-2 मार्काला, तेव्हा तुम्ही काय सांगणार की असं सांगाल की त्यानं एका त्रिकामधील 3 मूलद्रव्याची त्याने मांडणी केली, त्याला त्रिके नाव दिले. बघा त्याला काय, 3 मूलद्रव्यांची मांडणी केली. कशी मांडणी केली तर अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार 3 मूलद्रव्याची मांडणी केली व त्याला त्रिके हे नाव दिले. काय नाव दिले, त्रिके हे नाव दिले. आणि हे त्रिके हे नाव दिले असताना मग त्याने त्याचा जो नियम आहे तो सांगितला. कसा सांगितला की त्यानं अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने त्याची मांडणी केली. म्हणजे काय सांगितलं की त्याने अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली व मधल्या मूलद्रव्याच्या मधल्या मूलद्रव्याच्या बघा त्याने काय सांगितलं, मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे इतर दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमानुसार अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते हे सांगितले. कोणी, डोबेरायनरचा त्रिके हे असते असं त्याने सांगितलं. बघा त्याने काय सांगितले परत एकदा, 3 मूलद्रव्याची मांडणी केली व त्याला त्रिके नाव दिले. अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली व मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके
असते असं त्यानं नाव दिलं. आता हा जो नियम तुम्हाला बघायचा असेल तर म्हणजे थोडंसं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर लिथियम बघा, त्यानं उदाहरण सांगितलं की अशी मूलद्रव्य, त्यावेळेस मूलद्रव्य त्याच्या वेळेस जी मूलद्रव्य होती ती फक्त किती मूलद्रव्य होती, 30च्या आसपास मूलद्रव्य होती, 30 इतकी मूलद्रव्य होती. पण त्यावेळेस त्याने काय दिले की समजा एक एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम असं एक त्रिकांचा नियम होता, म्हणजे 3 मूलद्रव्यांचा एक गट केला. त्यातलं मधला मूलद्रव्य कोण आहे, सोडियम. तर सोडियम म्हणजे त्यासाठी त्यानं मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमान त्याच्या मूलद्रव्याच्या सरासरी इतका असतं अणुवस्तुमान. म्हणजे कसं केलं त्यांनी की आता समजा लिथियमचा 6.9 प्लस पोटॅशियम म्हणजे के त्याचा किती आहे 39.1 डिवायडेड बाय 2, याचे 2 ने डिवाइड केलं म्हणजे भागलं तर तिची सरासरी निघते. ती किती निघते 23.0 अशी सरासरी निघते. आणि ही म्हणजे या सोडियमच्या अणुवस्तुमान आहे 23.0 असं अणुवस्तुमान त्यानं. बघ आता या दोघांची जर आपण बेरीज केली तर त्याला 2 न भागलं तर बरोबर मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमान एवढी सरासरी निघते, हे ड्रोबेर आयनने सांगितलं. मग त्याने बरेचसे असे पुढचे त्रिक सांगितले, ते आपण मी तुम्हाला या टेबलवरती मी लिहिलेलं आहे बघा. इथे दिसते तुम्हाला लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि त्याचं सूत्र जे आहे A+B+A+C/2. बरोबर. ए म्हणजे हा लिथियम, सी म्हणजे पोटॅशियम आणि हा Na इथं अणुवस्तुमान आहे. नंतर बघा कॅल्शियम, स्ट्रॉन्टेनियम, बेरियम यांचं हा कॅल्शियम 40 आणि बेरियम 137.3 त्याला 2 ने डिवाइड केलं 88.7 मधल्याचा म्हणजे स्ट्रॉन्टियमचा अणुवस्तुमान निघतो. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या दोघांना डिवाइड केल्यानंतर हा जो मधला मूलद्रव्य आहे ब्रोमीन त्याचं काय निघते 81.2, हे काय निघते त्याचं अणुवस्तुमान. म्हणजे डोबेरायनरचा हा जो त्रिकांचा नियम आहे तो बरोबर तो क्लिअर झाला, ऍप्लिकेबल झाला. परंतु डोबेरायनरचा नियम सगळ्यात जसजशी मूलद्रव्य वाढत गेली तसा मात्र डोबेरायनर त्रिकांचा नियम हा त्याला सूट होऊ लागला नाही, कारण तो त्याचा नियम सगळ्या मूलद्रव्यांना मात्र ऍप्लिकेबल होऊ शकला नाही. आपण दुसरे पॉइंट जो आहे खूप सोपा आहे तो म्हणजे न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम. न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम बघा मित्र खूप सोपा आहे. न्यूलँडसचा अष्टकाचा नियम सेकंड आहे, हा परीक्षेला विचारेल. अष्टकाचा नियम म्हणजे तुम्हाला माहिती आहे, थोडक्यात अगोदर एक एक्झाम्पल देतो. सा रे ग म प ध नी आणि परत हा सा येतो बघा, अशा पद्धतीचा हा स्वर आहे. म्हणजे आपण एक हे पहिलं फर्स्ट म्हणजे पहिलं मूलद्रव्य आहे असं समजू आपण, पहिलं मूलद्रव्य आहे आणि हे किती आहे 8वं मूलद्रव्य बघा. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8वं मूलद्रव्य असेल. याच्या या नियमानुसार जो नियम त्याने सांगितला काय की हे 2 दिसतात सेम तुम्हाला 6 आणि 6 अशा पद्धतीचा हा नियम. त्यावेळेस न्यूलँडसच्या वेळी 56 म्हणजे 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. किती लागला होता 56 मूलद्रव्यांचा शोध लागला होता. त्यावेळेस त्याने सांगितले त्याने सुद्धा मूलद्रव्याची मांडणी अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने केली आणि त्याला असं आढळून आलं की पहिल्या मूलद्रव्याचा गुणधर्म ह्या 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखाच असतो असं त्याला आढळून आलं. म्हणून त्यानं हा रूल भारतीय संगीत आहे, भारतीय संगीतामध्ये जे 7 स्वर आहेत सा रे ग म प ध नि सा हे त्यानं उदाहरण दिलं. तसंच ग्रीक किंवा इंग्लिशमध्ये स्वर जे आहेत ते सुद्धा आपल्यासारखे पण स्वर त्याचे वेगळे आहेत. अशा पद्धतीने त्याचं एक तुलना केली. आपण दुसरी तुलना करू शकतो की आज समजा संडे आहे, संडे टू संडे, मंडे टू मंडे, ट्यूजडे टू ट्यूजडे म्हणजे 7 दिवसांना नेमका ट्यूजडेच येतो बरोबर. अशा आपण असा गुणधर्म त्याचा 56 मूलद्रव्य म्हणजे 56 मूलद्रव्य चा शोध लागला होता तेव्हा न्यूलँडस हा अष्टकाचा नियम. परंतु न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम हा काही कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंतच, कॅल्शियम म्हणतोय मी कॅल्शियम, या कॅल्शियम मूलद्रव्यापर्यंतच लागू ठरला. तिथून पुढं जसजशी मूलद्रव्य वाढत गेली तसा न्यूलँडसच्या अष्टकाचा नियम मात्र ऍप्लिकेबल झाला नाही. कारण तुम्हाला सांगतो इथं न्यूलँडसच्या अष्टकाचे नियम उदाहरण बघा, इथं तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे. जरा प्लीज कॅमेरा इथं दाखवायचं व्यवस्थित झूम करून बघा. न्यूलँडस अष्टकाचा नियम भारतीय संगीतातला सा रे ग म प ध नि सा जो आहे दुप्पट मधला तो मी घेतला नाही. नंतर तुमचा जो इंग्लिश मध्ये आहे डो रे मी फा सी ला टी
आणि नंतर डोच येतो. म्हणजे जसा डो सा तसंच सा आणि डो. इकडे बघा, पहिलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा कुणाशी सिमिलरिटी असणार, गुणधर्म सारखा फ्लोरीनशी. बरोबर. हायड्रोजन नंतर तुम्ही 8व्या नंबरला कुठला मूलद्रव्य आहे, फ्लोरीन. कारण हायड्रोजन बघा 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 अशा पद्धतीचे. लिथियम ला सोडियम आहे, बेरिलियमला मॅग्नेशियम, बोरॉनला ॲल्युमिनियम आहे, कार्बनला सिलिकॉन, नायट्रोजनला फॉस्फरस, ऑक्सिजनला सल्फर. असे मूलद्रव्यांचे शोध लागत गेले. आणि न्यूलँडचा अष्टकाचा नियम हा सांगतो. तर हे लक्षात कसं, तुम्हाला जर लक्षातच ठेवायचं असेल तर याच्यावरती एक ट्रिक्स आहे की हायड्रोजन हा फ्लोरीन सारखा आहे, लिथियम हा सोडियमला सारखा आहे, त्याचे गुणधर्म सारखे आहेत. कारण त्याने सांगितले पहिलं मूलद्रव्य हे 8व्या मूलद्रव्यासारखंच असतं, हे न्यूलँडसने सांगितलं. आपल्या लक्षात कसं ठेवायचं, तर बघा एच म्हणजे हरी, ली म्हणजे लीला, हरी लीलाने म्हणजे HLI, हरी लीलाने बघा बेकरीतून ब्रेड चीज नॉन कटाई ऑर्डर केले. आणि दुसरं सांगायचं त्याच्या खालचं लक्षात कसं ठेवायचं, कसं लक्षात, फारुख नाना म्हणजे F म्हणजे फारुख, NA म्हणजे नाना, फारुख नाना मागून आला व सिंगापूरला पळून सुटला. सिंगापूरला पळत सुटला. कसं ठेवायचं, फारुख नाना मागून आला व सिंगापूरला पळत सुटला. फारुख म्हणजे F ना NA मागून MG AL आला SI सिंगापूर पळत P सुटला S. आणि याचं कसं सांगणार तुम्ही, हे हरी आणि लीला आणि मध्ये टाकायचं, H फॉर हरी, याला लीला, B बेकरीतून, B ब्रेड, C चीज, N नान कटाई, O ऑर्डर केले. सोपं आहे का नाही, खूप सोपं आहे. असे दोन अजून पुढचे एक नियम आहेत, मेंडेलिव्हची आवर्त सारणी आणि आधुनिक आवर्त सारणी, छोटेसेच आहेत. नंतरच्या आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहोत. परंतु काय झालं, हे करत असताना न्यूलँडसचा नियम काय त्रुटी निघाली. तुम्हाला एखादा प्रश्न विचारतील त्रुटी सांगा न्यूलँडसच्या अष्टकाचा, तर तुम्हाला त्रुटी सांगताना मात्र एक सांगता येईल की 56 म्हणजे 56 मूलद्रव्यांचा शोध लागला. ती त्याने काय केली, 7/8 म्हणजे 7/8 या गटातच एकाच आवर्तामध्ये बघा, एकाच आवर्तामध्ये दोन मूलद्रव्ये त्याने बसवली. एक त्याची त्रुटी आहे, दोन मूलद्रव्ये बसवली, ही त्याची पहिली चूक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोबाल्ट आणि निकेल. हे कोबाल्ट आणि निकेल जे आहेत हे मेटल आहे. हे मेटल मूलद्रव्ये म्हणजे धातू मूलद्रव्ये ही म्हणजे हॅलोजन जो आहे, हॅलोजनचा गट आहे, हॅलोजनचा 17वा गण आहे, त्या 17व्या गणामध्ये हॅलोजन बरोबर बसवली, ही दुसरी चूक आहे त्याची. आणि अशा पद्धतीचे म्हणजे कोबाल्ट आणि निकेल हे म्हणजे आयन F मध्ये आयन मध्ये टाकायच्या ऐवजी त्यांना सल्फर आणि ऑक्सिजन हे यांच्या बरोबर टाकले एकाच गटामध्ये, ही त्याची दुसरी चूक झाली. अशा पद्धतीचं त्याचं कॅल्शियम पर्यंतचा न्यूलँडस अष्टकाचा नियम तो लागू पडला. तिथून पुढे मात्र त्याचा लागू पडला नाही. आणि त्यामुळे त्याच्या न्यूलँडसच्या अष्टकाच्या त्रुटी लिहा, तर तुम्हाला त्रुटी सांगता येतील. काय त्रुटी सांगता येतील की त्याने एकाच आवर्तनामध्ये 7/8च्या एकाच आवर्तामध्ये दोन मूलद्रव्ये घुसवण्याचा प्रयत्न केला. दुसरा पॉईंट सांगता येईल की कोबाल्ट आणि निकेल आणि सेरियम आणि लॅन्थॅनम, बघा सेरियम आणि लॅन्थॅनम हे जे मूलद्रव्ये आहेत ही एकाच जागी बसवण्यात आली. नंतर तिसरा पॉईंट सांगता येईल की कोबाल्ट आणि निकेल यांची मांडणी हॅलोजनचा जो म्हणजे हॅलोजन म्हणजे कोण, क्लोरीन ब्रोमीन यांच्या बरोबर डो या स्वरा गटामध्ये नोंदमध्ये मांडण्यात करण्यात आली. आणि अशा पद्धतीचं Fe म्हणजे फेरस जो आहे तो कोबाल्ट निकेल मेटल बरोबर धातू बरोबर पाहिजे होता, तो अधातू बरोबर टाकण्यात आला. म्हणजे फेरस जो Fe जो आहे तो Fe यांच्या बरोबर पाहिजे होता, कोबाल्ट आणि निकेल बरोबर, तो कुणाबरोबर टाकला, ऑक्सिजन आणि सल्फर यांच्या गणामध्ये टाकण्यात आला. या त्रुटी न्यूलँडसने केल्या आणि म्हणून न्यूलँडसचा प्रयोग सर्व मूलद्रव्यासाठी यशस्वी झाला नाही. डोबेरायनचा सुद्धा तसंच त्रिकांचा नियम झाला. मित्रहो, दोन नियम तुम्हाला मी आता सांगितले, ते व्यवस्थित करा. पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला काही हे करून पहा, त्याच्यामधले मला प्रश्न काही तुम्ही सोडून पहा. तुम्हाला आले तर छानच, नाही आले तर मला रिप्लाय, कमेंट, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.